चला क्षेत्ररक्षण तरी सेवन येते तरवाडी. चला क्षेत्ररक्षण तरी सेवन येते तरवाडी, नाहीतर आपल्याला पेनल्टीला समोर जावं लागेल. आधी उशीर झाला त्यामुळे प्लीज तरवाडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवायचे. तरवाडी इतिहास आगमन झालं त्यांचा देखील आपण योग्य सत्कार करतो. विराज मासिक सर यांच्या शुभार्थी हा सत्कार आपल्याला पाहायला भेटतो स्क्रीनवरती. निकोवाडी आपण आपण याचा यांचं देखील आगमन झालं. वडेवाडी प्रकाशजी मासिक सर त्यांचं देखील आगमन झालं. त्यांनी देखील व्यासपीठावरती यायचे सर.
रस्ते चांगल्या प्रकारे नीटनेटके आहेत. तर बरोबर वाडीमध्ये जी एकी आहे ती या व्यक्तिमत्वामुळेच कुठेतरी टिकून राहिली आणि म्हणूनच वाडी प्रमुखांचं कार्य देखील महत्वाचं आहे आणि या कार्याला इथे मात्र सलाम म्हणून आपण त्यांचा देखील येतो सत्कार करतो. याची नोंद केली मध्ये फटक्याला आणि त्यानंतर याच्या मुला ओळखला गेलाय एक युवा खेळाडू वर्ष फक्त 13 काय क्षेत्ररक्षण करतात वय वर्ष 13 आणि या कमी वयामध्ये क्रिकेटचे धडे घेताना दिसतोय म्हणजे तोरवाडीचं नाव हे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एका वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी या खेळाडूचा वाटा देखील महत्वाचा असेल का हे देखील पाहावं लागेल. नक्कीच क्रिकेटचे धडे घेताना दिसत कृतिक हो याची निवडी जर पाहायला गेलं तर चांगला फटका केला गेला ग्रीन झोन मध्ये फटक्याला केल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ही जी आहे ती ऍड केली जाते. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 3-4 धावा या धावसंख्येमध्ये जोडण्यामध्ये यश आले. आकाश आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर संदीप ही सलामीची जोडी जरूर पाहायला भेटली. आकाश पहिल्या चेंडूवरती बाद झाले परंतु त्यानंतर संदीप आणि रवीने घेतली जबाबदारी. टॉस आणि या चेंडूवरती खराब शॉट सिलेक्शन या चेंडूला योग्य नसेल गरजेचं होतं. कुठेतरी खाली क्षेत्रामध्ये फटके खेळण्याची एक संधी होती वेळ देखील होता कारण का चेंडू धीम्या गतीचा होता आणि म्हणूनच या चेंडूवरती डिलीट करण्याची एक संधी परंतु या चेंडूवरती फक्त ड्राईव्ह केला आणि त्यानंतर एकही धाव समाजा खात्यामध्ये संख्येचा तर विचार केला फक्त 5 धावा पाहिजे. उर्वरित 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. पहिले षटक रुपेशच्या माध्यमातून हाताळले गेले. रुपेशने चांगली गोलंदाजी केली. 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आणि 1 विकेट हे देखील मिळवले गेले. डिलिव्हर केला जातो आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आहे ती बाईकच्या स्वरूपामध्ये आले लेग बाईकच्या स्वरूपामध्ये आले. बॅटरी बॉलचा संपर्क नाहीये परंतु धावा या जरूर मिळाल्या आणि याचबरोबर कृतिक साठी जर पाहायला गेलं तर याच गावचा एक सुपुत्र म्हणजे अनिल माझे ज्याने मोठं क्रिकेट केलंय कमी वयामध्ये ज्याने सक्सेस अचीव केलंय तोच अनिल माझे यांच्या माध्यमातून या कृतिकसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगला चेंडू डिलिव्हर केला. याच्या मध्ये रनआउटची संधी आहे परंतु या संधी पूर्ण करता आलं नाहीये कारण का क्षेत्ररक्षण थोडस खराब झालंय. चेंडूला फेकी करते तोपर्यंत एकेरी धावेची लिहिल्या साकारली गेल्या. धावसंख्येचं टोटल जर पाहायला गेलं तर 7 धावा या धावसंख्येमध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्ची केल्या गोलंदाजाने आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा. कोणाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला अचूकता आहे आणि या जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला घरामध्ये द्यावं लागेल.
होती साधा थँक्यू डीचे 22व्या षटकामध्ये आता मात्र गाडी जी आहे ती सुसाट पळायला लागली आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, कठीण काळात हार मानू नका, कारण सर्वात सुंदर गोष्टी या संघर्षातूनच निर्माण होत असतात. म्हणून इथे मात्र संघर्ष करावा लागेल. जर संघर्ष करावं लागत असेल तर तुम्हाला स्वतःला इथे मात्र भाग्यवान माना, कारण का संघर्ष त्याच्याच वाट्याला येतो ज्याच्या वाट्यामध्ये त्या संघर्षाला पेलण्याची क्षमता असते, त्याच्या खांद्यामध्ये त्या संघर्षाला पेलण्याची क्षमता, आणि ती क्षमता दाखवावी लागेल. या चेंडूवरती इथे मात्र फटका आलाय. 4 धावेचा खराब क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक 3 चेंडूंवरती 3 चेंडू सीमारेच्या पार. इथे मात्र चौकारांची हॅट्रिक केली संदीपने.
किसान ऑफ द विकेट इथे मात्र बॅक टू द बॉलर फटका केल्यानंतर डीपला इथे मात्र प्रोटेक्शन जरूर आहे. त्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये म्हणजे धावसंख्येचं टोटल जाऊन पोहोचलेला 28 च्या घरामध्ये 28 इथे मात्र धाव फटकामध्ये चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. 28 आतापर्यंत बनवल्या गेलेत. अरे बॅटने इथे मात्र थोडसा अवे फ्रॉम द बॉडी फटका सजवलाय. त्यानंतर एकेरी दहावीला दुहेरी दहावीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नामध्ये अपयश का आलाय आणि या आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर कृतिकने जो जेल टिपलाय काबुले तारीफ येणाऱ्या काळामध्ये तरवाडीचं भविष्य या खेळाडूच्या हातामध्ये दिलंय. नक्कीच तरवाडीचं देखील कौतुक करावं लागेल, कारण का एका कमी वयाच्या खेळाडूला संधी दिली त्यांनी देखील. आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये या कॅच साठी आलाय मित्रांनो. टाळ्यांचा आवाज थांबायला नको, टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या. काय क्षेत्ररक्षण केलंय पहा. वय वर्ष फक्त 13. कॅमेरामन जरा फोकस करायचंय. कॅमेरामन चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र या नन्या क्षेत्ररक्षक कृतिक नाव आहे आणि कृतीमधून त्यांनी दाखवून देखील दिलंय माझ्यामध्ये क्षमता आहे आपल्या या संघामध्ये स्थान मिळवण्याची. पहा कमी वयामध्ये आपल्या संघामध्ये या खेळाडूने स्थान मिळवलंय म्हणजे भविष्य या खेळाडूचं उज्ज्वल आहे. फक्त याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कृतिक आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. झरेवाडी गोतडवाडी आणि झरे आपल्याला ज्या खेळाडूने याच लांजा राजापूरचं प्रतिनिधित्व केलं, ज्याच्या नेतृत्वाखाली कित्येक खेळाडू घडले असे अनिल मासे या मॅच मध्ये आपल्याला जरूर खेळताना दिसतील. जडेवाडी कडून पुन्हा एकदा नेतृत्व करताना दिसतील. जडेवाडीच्या विरोधात आहे गोतडवाडी. चला गोतडवाडी संघाचा कर्णधार यायचं, कारण का जडेवाडी संघाचा कर्णधार इथे मात्र उपस्थित आहे. चला यायचं मध्ये जर पाहायला गेलं तर बोलामुला गेलं तर 28 धावा 29 धावांचं उद्दिष्ट इथे मात्र राखलं जातं.
करवते संघ इथे जर पाहायला गेलं तर 28वा बनवण्यामध्ये यशस्वी ठरला. 29 उद्दिष्टांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजेच तरवाडीचा संघ. करवते संघ आणि तरवाडी या दोन मातब्बर संघांमध्ये इथे मात्र लढत आपल्याला जरूर पाहायला भेटल्या. दोन मातब्बर संघ आहेत. तरवाडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स बघूया प्लीज. रुपेश आणि कुणाल ई सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. हो पहिला चेंडू कमालीचा टाकलाय. लेग बिफोर अपील नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती पंचांचा इशारा कोणता आला नाहीये. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आलं. आकाशने घेतली आहे इथे मात्र जबाबदारी धाव रोखण्याची. आकाशने बॅटिंग मध्ये जर पाहायला गेलं तर थोडस निराश सर्व केलं, परंतु ती कमी त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये भरून काढली जाईल यात शंका नाही आहे. कारण का पहिला चेंडू तेच सरळ टाकलाय. पहिल्या चेंडू मध्ये जर पाहायला गेलं तर अप्रतिम वेग सर्व आपल्याला पाहायला भेटला आणि त्याच वेगाबरोबर इथे मात्र अचूकता देखील इथे पाहायला मिळाली. हो चांगला चेंडू आहे. खोलून काढण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आकाशच्या माध्यमातून. धावा इथे मात्र त्याच्या माध्यमातून रोखल्या जातात. 29 धावांचा इथे मात्र पाठलाग अपोजिट संघाला म्हणजे तरवाडी संघाला करायचा आहे आणि पाठलाग करताना कुठेतरी दोन चाक होता कामा नाहीये. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल इथे मात्र तरवाडी संघाला. जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये आपल्याला 3 षटकामध्ये म्हणजेच 18 चेंडूमध्ये 29 धावा बनवायचे आहेत. म्हणजे कॅल्क्युलेशन असेल ते म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 10 धावांचं आणि ते कॅल्क्युलेशन कुठेतरी जर पाहायला गेलं तर पार करावं लागेल. 6 चेंडूमध्ये 10 धावा असं इथे मात्र आपल्याला डोळ्यासमोर एक कॅल्क्युलेशन ठेवूनच एक कॅल्क्युलेशन पार करावं लागेल. संयम हे युद्धातील सर्वात महत्वाचं अस्त्र आणि तोच संयम दाखवावा लागेल इथे मात्र फलंदाजाला. एक चांगला स्टार्ट इथे मध्ये आपल्या संघासाठी द्यावा लागेल. हो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच इथे मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर इथे निर्धाव चेंडूची सांगता देखील आपल्याला जरूर पाहायला भेटते. हो चांगला चेंडू, परंतु एक्स्ट्रा धावा इथे मात्र रोखावं लागतील कारण का धावांची पुंजी आपल्याकडे तितकीशी नाहीये. 29 धावा जरूर आहेत, परंतु त्या धावा देखील कमी पडू शकतात आणि म्हणूनच कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. चला पंचाचा निर्णय अंतिम असेल. तो चुकीचा जर विचार केला तर आतापर्यंत बनवले गेले 3 धावा. चांगली गोलंदाजी 3 चेंडूमध्ये 3 धावा. मॅचला जातो ना सिद्धू सांग. विकेट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे मात्र विकेट मिळवली गेली. त्यानंतर आतापर्यंत 3 धावा या दफतकावरती लागले जात आहेत. तरवाडीचा संघ कुठेतरी भागपटवरती जाताना दिसतोय. इथून जर वर्चस्व गाजवायचं असेल तर बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला घडून आणावा लागेल. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर
इथे एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. कव्हरच्या दिशेने हा फटका केल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर जर पाहायला गेलं तर कव्हरला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर इथे एक्स्ट्रा कव्हरची जागा इथे मात्र खाली ठेवली आहे आणि डीपला इथे मात्र प्रोटेक्शन इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र क्षेत्ररक्षण ठेवलं आणि कव्हरची जागा खाली ठेवून इथे डीप कव्हरला इथे मात्र डीप कव्हरला इथे जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक तैनात केला. गोतावडेवाडी संघ कर्णधार याचा गोतावडेवाडी. बॉल में तो कौन है? पहिल्या षटकाने या पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्यात 5 धावा. पहिल्या षटकाने या पहिल्या षटकामध्ये 5 धावा इथे मात्र धावफलकावरती. म्हणजेच इथून पुढे येणारे चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडूमध्ये अजून देखील आपल्याला बनवायचे आहेत तब्बल 24 धावा. 12 चेंडू 24 धावा म्हणजे प्रयत्न आपल्याला दुप्पट करावे लागतील कारण का इथे धावा देखील दुप्पट बनवायचे आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये करावी लागेल. कोणते अपयश अंतिम नाही. त्या फक्त यशाच्या प्रवासासाठी एक एक ते विराम चिन्ह आहे आणि याच विराम चिन्हावरती आपल्याला जर पाहायला गेलं तर उत्तर शोधायचे असतील. आपला खेळ जर इथे मात्र थांबवायचा नसेल, हा प्रवास जर आपल्याला असाच सातत्याने पुढे न्यायचा असेल तर आपल्याला या मॅच मध्ये लढावं लागेल. 12 चेंडूमध्ये 24 धावा इथे मात्र जर बनवायचे असतील तर त्यासाठी इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क हा चांगला घडून या मॅच मध्ये आपल्याला जे खाली क्षेत्रामध्ये जे चेंडू आहेत ते आपल्याला खेळावे लागतील. खाली क्षेत्रामध्ये इथे मात्र वार करावे लागतील. चला क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्यायचंय. वेळ घालवायचा नाहीये. चला क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्यायचंय. चला पंच वेळ घालवून द्यायचा नाहीये. जास्तीत जास्त वेळ घालवायचा नाहीये. दुसरीचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 धावा गोलंदाजी मार्कवरती रवी त्यांच्या विरोधात इथे जर पाहायला गेलं तर स्ट्राईक वरती विजय आणि कुणाल इज जोडी. दुसऱ्या विकेट साठी एक पार्टनरशिप या काढून करावी लागेल. चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय आणि त्यानंतर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये. तोपर्यंत इथे जर पाहायला गेलं तर डीपला प्रोटेक्शन आहे जरूर. त्यानंतर धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 6 धावा या धावफलकावरती लागलेत. सहा धावा धावफलकावरती. कोणीतरी म्हटलं देखील आहे आत्मविश्वासी यशाची पहिली पायरी आहे आणि ती पायरी पहिली चढावी लागेल दोन्ही फलंदाजांना कारण का आत्मविश्वासाची कमी थोडीशी जरूर पाहायला भेटते. आत्मविश्वास द्विगुणित करावा लागेल या मॅच मध्ये. आपल्याला जर जिंकायचं असेल तर आत्मविश्वास महत्वाचा आहे. चला वेळ खूप घेत आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्यायचंय. वेळ घालवायचा नाहीये. क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्यायचंय प्लीज. बिगिट केलाय. सुरेख फटका आहे. त्यानंतर इथे 6 धावा देखील आहेत. 6 धावेसाठी फटका केलाय डीजे. केला तर आतापर्यंत 12 धावा या धावफलकावरती लागल्या. त्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. हो या चेंडूवरती ड्राईव्ह केला. एक फटका इथे मात्र जर पाहायला गेला तर पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका केल्यानंतर धावसंख्येला इथे मात्र आकार दिला. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 13 लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन इथे मात्र पाहायला भेटते आणि त्यामुळे सातत्याने इथे बदल केले जात आहेत. भविष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा कारण सूर्य हा नेहमी रात्रीनंतर पुन्हा उगवत असतो आणि म्हणूनच इथे मात्र आशावादी राहावं लागेल या मॅच मध्ये. करवाडी संघाला धावसंख्येचा जर विचार केला तर 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 15 धावांची गरज आपल्याला आहे.
8 चेंडूमध्ये 15 धावा आपल्याला अजून देखील बनवायचे. या दोन मधील एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून द्यावा लागेल. हो या चेंडूवरती विकेट सर्व केला, फटका फसलाय आणि यानंतर जर पाहायला गेला तर अजून एका विकेटचं पतन जे आहे ते कापलं नक्कीच. चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. या चेंडूवरती अजून एक चांगला चेंडू आणि या चेंडूवरती फलंदाज आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर 8 चेंडूमध्ये 15 धावांची गरज होती आणि त्या चेंडूवरती विहित करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु कॅल्क्युलेशन क्रिकेट महत्वाचं होतं. या दोन चेंडू निर्धाव आल्या आणि त्या दोन चेंडूवरती जर 4 धावा आल्या असतात तर धावसंख्येमध्ये अजून वाढ झाली असती. म्हणजे समीकरण हे 6 चेंडूमध्ये 11 धावांचं असतं, परंतु हे समीकरण सध्याच्या घडीला 6 चेंडूमध्ये 15 धावांचं आहे. 6 चेंडूमध्ये 15 धावा आपल्याला अजून देखील बनवायचे. याच टुर्नामेंटचे सर्व प्रतीक जी मटकर सर यांचं देखील आगमन झालंय. नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व. नेहमीच जर पाहायला गेलं तर प्रत्येकाला इथे मात्र हाताशी घेऊनच हे व्यक्तिमत्व जे आहे ते कार्य करत असं. याच भागातील एक दर्जेदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते प्रतीकजी मटकर सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपण व्यासपीठावरती यायचे सर. याच टुर्नामेंटचे सर्व प्रतीकजी मटकर सर. चला स्पीडअप करायचं, वेग घालवायचा नाहीये. चला स्पीडअप करा. चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय. गोलंदाज प्रतिम संदीप एक्सपिरियन्स खेळाडू आहेत ज्यांच्या बॅट मधून जर पाहायला गेलं तर धावा देखील आले. ते संदीप इथे मात्र जबाबदारी घेताना दिसत धावा रोखण्याची. आता मात्र 5 चेंडूमध्ये 15 धावा इथून पुढे आपल्याला बनवायचे आहेत. एका दुसरा मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे या इनिंग मध्ये. 5 चेंडूमध्ये 15 धावांची लिहिल्या साखरची आहे. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटतोय. हा चेंडू नक्कीच खराब असेल. एक्स्ट्रा धावा या चेंडूवरती जरूर पाहायला मिळालेत. एक्स्ट्रा धावा आपल्याला रोखावे लागतील या मॅच मध्ये. संख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 15 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 14 धावा आपल्याला बनवायचे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये माफ करा. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षकाने चूक केली नाहीये म्हणूनच इथे मात्र घात फलंदाज झाला बाद. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
हो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर अजून एक विकेट येईल का पंचांकडे अपील जरूर केले पण तो अपील उचलून धरले म्हणजेच काय ओल्ड आउट फलंदाज बॅक टू द पवेलियन पंच जो आपला निर्णय आहे तो लगेचच द्यायचा आहे पाहायला गेला तर निर्धाव आणि याच बरोबर विजयावरती शिक्कामोर्तब केलाय करवती संघाने चांगला खेळ इथे मात्र पाहायला भेटलाय म्हणजेच इथे जर पाहायला गेलं तर करवडी संघाचा आपण इथे संपुष्ट झालं या स्पर्धेमध्ये आणि पुढील फेरीमध्ये पात्र झालाय तो म्हणजेच करवती संघाने या मॅचचा मेन ऑफ द मॅच आहे तर संदीप ठरले त्या सामन्याचे हे सामनावीर ज्याने बॅटिंग मध्ये देखील तब्बल 3 चौकार त्याच्या बॅट मध्ये आले होते तब्बल 16 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्या आणि त्याचबरोबर धावा शेवटच्या षटकामध्ये रोखल्या असा हा संदीप या संघाचा एक सर्वोत्तम खेळाडू आणि याला इथे मात्र सामनावीराचा पुरस्कार देऊन इथे मात्र गौरवण्यात येईल प्रकाश मासे सर यांचं देखील आगमन झालंय सर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे दत्ताराम मासे सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार संदीपला देतो